असा राग आला होता ना मला तिचा. राधिका, तू तरी ऐकून का घेतलंस मला सांग तिचं. म्हणजे कोण आहे कोण ती तुला असं बोलणारी? नाही तर काय. अगं तुझ्या घरात घुसली ही, तुझा संसार मोडला हिनी आणि ही उपकाराची भाषा करते. हिचं आहे का इथे? नानीजी, नानाजी, मी काहून चिडून राहिले? आपण चिडावं, रागवावं आणि रागाच्या भरात चुकीचं काहीतरी करावं म्हणूनच ती हे सगळं करून राहिली ना. हे पा, काल तिला मी घुमावलं, आज तिनं मला. झाली फिट्टमपाट. अगं पण चूक तिची आहे. ज्या गोष्टींवर तुझा हक्क आहे त्या गोष्टी आज तुला मागाव्या लागतायत. पण तो गुरुनाथ सुद्धा तिच्याच बाजूने आहे. त्याला पण कळत नाही की त्याचा संसार राधिकाच उभा करू शकेल परत. ती शनायानं भिकेला लावणार आहे त्याला बघ. मला तर त्याचीच काळजी वाटून राहिली. ती त्याचसाठी इथे आली. तिचं सगळं लक्ष यांच्या पैशावर. प्रेम बीम हा सगळा दिखावा. अगं पण हे त्याला कळायला हवं ना. कळेल, त्यांनाही कधी ना कधी कळेल. आणि नानाजी, यांना जर असं वाटत असेल का अथर्वच्या शाळेत पैसे भरून यांनी उपकार केले, यांचे पैसे व्याजासकट परत करेल. यु नो व्हॉट, म्हणूनच मी टिट फॉर टॅट केलं. मीच गॅरीला सांगितलं होतं त्या मॉन्स्टरच्या स्कूलची फी भरायला. अगं सॉलिड इमोशनल टाकला त्याला. मी त्याला म्हटलं, मला माहिती आहे तुझं तुझ्या मुलावर प्रेम आहे, तुला त्याची खूप काळजी वाटते अँड ऑल. मग काय पटला तो. तसा तो इमोशनल फुलच आहे ग. बरं, या सगळ्यात त्याच्या मनात माझी इमेज खूप चांगली झाली हे तर ऍड ऑनच होतं. प्लस मी त्याला हेही सांगितलं होतं की तुझी काही फी भरशील ना ते तुझ्या बायकोला सांगू नको म्हणून. आणि हे त्यांनी ऐकलं. डूड तो माझं सगळं ऐकतो. तू सॉलिड आहेस यार. ही म्हणजे ती बावळट राधिका काल दिवसभर फिरत बसली असेल पैसे मॅनेज करत. हो ना. आता तिला कळेल की माझ्या वाकड्यात शिरल्यावर काय होतं. इट्स अ गुड न्यूज फॉर यू देन. आपण सेलिब्रेट केलं पाहिजे. एक काम करूयात का, लेट्स गो शॉपिंग आणि मग तिथून बाहेरच खाऊयात काहीतरी. हा यार, गुड आयडिया. एक काम कर ना, कॅब बुक कर. मी पर्स घेऊन येते. डन. गुड. सी दीज. हे नाईस सॅन्डल्स यार. थँक्स, दे आर माय फेवरेट पेअर. चल निघूया. चल. अगं ओ फिश, अगं मी माझं वॉलेट वर विसरले. मी घेऊन येऊ का पटकन? इट्स ओके, कार्ड आहे ना माझ्याकडे. चल मार. ओके कूल. हेलो, हाँ भैया, कहाँ पे हो आप? हाँ तो अंदर आओ ना गेट से. क्यों? अरे यार, दो वॉचमैन को फोन दो. अरे दादा, त्यांना सोडा ना आत तुम्ही. कोण करतं हे नियम सगळे. आता काय मेन गेट पर्यंत यायचं का एका कॅब साठी? फाईन, ठीक आहे. हा, काय झालं? बोर लोक आहेत यार. आता चालत जावं लागणार आहे मेन गेट पर्यंत. त्यात मी हिल्स घातले आहेत. हो, पण आता आपल्याला जावंच लागणार आहे. चल. रेवती, म्हणून पायातली वाण पायातच ठेवावी. डोक्यावरती घेऊन नाचू नये. अगं त्यासाठी उंची असावी लागते, नाहीतर मग असे डोंगर कोसळतात. रेवती प्लीज हा, डोंट बी सो चीप. ओके सनाया, आपण घेऊयात दुसरे सँडल्स. चल. रेवती, किंवा ती म्हण आहे ना, चोर चोर मौसी रे भाई, तसं चोर चोर पडोसी दोस्त असंही होऊ शकतं की. ए गावठी, जास्त उडू नकोस तू. नाही तुला या बिल्डिंग मध्ये. सोड. लेट्स गो. चल. आर यू ओके? तिचा असा बंदोबस्त करायला हवा का यांना सुद्धा बोलायला संधी मिळणार नाही. यांच्या अशा वागण्याने माझे हात दगडाखाली आहेत, नाहीतर दाखवला असता राधिकाचा इंगा. ऐका, हा रघु, जरा थंड दूध आण रे कुठून तरी, आणि एखादी अँटासिड पण आण. हा, जरा त्रास होतोय. लवकर. May I come in, sir?
ये आई ग. सर हे आजच्या मीटिंगचे मिनिट्स आहेत ते प्लीज एकदा बघून घेता का? आई ग. काय झालं? इज एनिथिंग रॉंग? नाही, थोडं जळजळत आहे, जरा त्रास होतोय सकाळपासून. सर मग तुम्ही आराम करा ना. वी कॅन पोस्टपोन दिस मीटिंग. नाही, आय एम ओके. सर तुम्हाला बरं नसताना तुम्ही क्लायंट बरोबर नीट डिस्कस नाही करू शकणार. बेटर आहे की तुम्ही घरी जाऊन आराम करा. आपण उद्या करूयात मीटिंग, बोलूयात त्यांच्याशी. आय थिंक यू आर राईट. मी जरा जातो घरी. जेनीला सांगतो क्लायंटशी बोलून घे म्हणून. ओके सर जस्ट डोंट वरी, पानवलकर सर आहेत, ते हँडल करतील. ऑलराईट. थँक्स. टेक केअर सर. नानाजी थांबा, पाहते मी. आई बाबा तुम्ही ठीक आहे. नानाजी नानीजी बघा ना कोण आलं. अगं, बॅग तरी घे त्यांची. हो. नमस्कार. नमस्कार. या बसा. द्या. भारती, चहा टाक सगळ्यांसाठी. हो हो. आणि आमच्या प्रकारचा उपमा केलाय, चालेल तुम्हाला? अहो काहून आता राहू दे ना, तुम्ही बसा बोला. अहो अथर्वसाठी केलाच आहे, तुम्ही खाल ना. आणि प्रवासात ना आलात तुम्ही, खाऊन घ्या थोडंसं. नानीजी आज बाबांचा उपास असेल ना, चहाच टाकते. हा मी टाकते नानीजी. मला पण पाहिजे हा थोडासा. म्हणजे काय तसंही सुनबाईच्या आजच्या चहाची सर नाही यायची कशाला. हे मात्र अगदी खरं आहे. आमच्या यांना ना फक्त निमित्त हवं असतं चहा प्यायला. पण सुभेदार साहेब, काय काम काय काढलं? नाही, अचानक म्हणजे काय की संत्र्याच्या पेढ्या इकडे पाठवायच्या होत्या. आता काही काही ठिकाणी प्रत्यक्ष जावं लागतं नानासाहेब आम्हाला. किंवा वसुली पण होती. म्हटलं चला, त्या निमित्ताने सुनबाईलाही भेटणं होतं, नातवालाही भेटणं होतं. या. बस आज एवढं काम आटोपलं की संध्याकाळी निघू आम्ही. काहून हो बाबा, थांबा ना. तुला माहित आहे ना पुढे तिथे सगळे ते उभार पोट्टे आहे. आपण नाही गेलं तर काम होत नाही ना. एक दिवस राहिला असता तर. हो खरंच राहो. काय एक दिवस तुमच्या सुनेच्या माहेरी राहा. नको नानासाहेब, आधीच तुम्ही आमच्या सुनबाईसाठी एवढं काही करता, त्यात आणखी आमच्या काय, ती आमची लेक आधी आहे, नंतर तुमची सून. ती काय आम्हाला जड नाही होणार. खरंय. पण तुमच्या चिरंजीवांचं वर्तन नाही आवडलं आम्हाला. का केलं त्या भैताडानं आणखी?